8 वर्षानंतर तुमच्या भावानं चक्क दाढी केला आणि दिलेला शब्द 100% पाळला. आणि ज्यांना ज्यांना मला बिन दाढीचं बघायची होती की नाही त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आला. तर मेन विषय काय झाला माहितीये का, IPL चालू व्हायच्या आधी तुमच्या भावानं पण केलेला की RCB जर फायनल जिंकली तर 8 वर्षाचा दाढीचा या वर्षी त्याग करणार. आज सकाळी उठल्या उठल्या आमच्या आई साहेबांची औषध एका ठिकाणी घ्यायची होती की ती जाऊन लिंबू चौकातनं आपल्या घेऊन आलो बघा. आणि आज मला 100% गॅरंटी होती की आपली टीम फायनल जिंकणार म्हणजे जिंकणार. दिवसभर ज्या गोष्टीची वाट बघालतो की नाही तो क्षण संध्याकाळी शेवट आपल्या आयुष्यात आलाच म्हणायचा. आपली टीम फायनल जिंकलेली आठवण करून द्यायला का कोणास ठाऊक पाणीवाल्यानं सकाळी 6 वाजता आज पाणी सोडलेलं. त्यात 10 दिवस झालं पाणी आलं नव्हतं, त्यामुळे तुमच्या भावाला सकाळी उठल्या उठल्या रोज वडाप करायला लागला. तासाभरात मी सगळं पाणी भरून घेतलं आणि काल केलेलं प्रॉमिस पूर्ण करला की नाही घरातून बाहेर पडलो म्हणजेच दाढी करायला. दाढी काढायला चाललोय भावानो, शेवटची दाढी बघून या. तसा ह्यो पण मी 3.5 महिने आधीच केलेला की आमची टीम जर फायनल जिंकली तर 8 वर्ष वाढवलेलं दाढीचं या वर्षी त्याग करणार. दाढी काढताना वाईट तर लय वाटाल तर पण टीम जिंकलेला आनंद पण मनात तेवढाच होता. सगळा चेहरा गुळगुळीत होता की नाही माझं मलाच हसावरून आणि तोंड पण आरशात बघवणार. पण फायनल टच पर्यंत भावना आमच्या लुक असला भारी गेला की नाही आल्या म्हटलं आता घरात गेलो नजरच काढा लागते. दाढी करून आली भावाने मी काय, मम्मीचं रिएक्शन बघायचं मला आता. एकच मिनिट थांबा, मम्मीचं रिएक्शन दाखवतो मला. इकडं बघ. सगळ्यात जास्त खुश कोण झाला असेल तर ते आमच्या आयुष्यात झाल्यात. आणि जिनी भावानं मला मेसेज केला की नाही दाढी करणार नाही नुसता व्ह्यूज साठी व्हिडिओ टाकला आहेस, सप्पय पायतान भावानं. नुसता वचन देऊन मोडाला आपण राजकारण नाही भावानं. शब्द म्हणजे शब्द असते, विषय संपला.